गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत सुरू असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सुमारे 45 विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। काल रात्री नर्सिंग कॉलेजमधील 190हून अधिक विद्यार्थिनींनी जेवणात कढी आणि पुलावचा आस्वाद घेतला होता। मात्र आज सकाळी काही विद्यार्थिनींना उलटी, मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला। प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ सुमारे 45 विद्यार्थिनींना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। यापैकी 4 विद्यार्थिनींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं। सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। दरम्यान जेवणाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून विषबाधेचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आज सकाळी 7 वाजल्यापासून एक साधारणतः आतापर्यंत 40 ते 45 विद्यार्थिनी GNMच्या ज्या होत्या त्या दाखल झालेल्या आहेत। त्यांना उलटी प्लस लूज मोशनचा त्रास होता आणि त्यामुळे थोडाफार त्या डिहायड्रेट झालेल्या होता। त्यामुळे आपण त्यांना भरती करून घेतलेलं आहे। शंका अशी आहे की त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं असेल त्यांना, त्याबद्दलची चौकशी ऑलरेडी सुरू आहे।